नशीब. काय झालं? आतून लॉक आहे वाटतं, उघडत नाहीये. का? झोपली असेल वाटतं वैदेही. थांबा. वैदेही, 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 ए वैदेही, 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 वैदेही. आत्ता सांगितलं की नाही मी, बाप्पा आमचा तुमचा असं काही नसतं, तो सगळ्यांचा असतो. बाप्पा जरी सगळ्यांचा असला ना तरी आपल्या घरातला जो बाप्पा असतो ना त्याच्यासाठी जे काही करायचं असतं ते आपणच करायचं असतं ना. नाही, बाप्पा सगळ्यांचा जरी असला ना तरी आपल्या घरातल्या गणपतीसाठी आपणच काहीतरी करायचं असतं. ठीक आहे, मग करा तुमची तुम्ही तयारी. मी नाही करत मदत तुम्हाला. घ्या. काय कावेरी, आता नका विनंती करू. नाही करणार आहे मी तुम्हाला मदत. नकोय ना मी केलेली मदत, मग राहू दे. पदर सोडा आता, कशाला धरलाय? पदर सोडा. मी का तुमचा पदर पकडू? तुमचा पदर अडकलाय. बृहस्पतिर्ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा. संकीर्णनागाश्वपदनं सुमंगल्यौ सततं दीर्घमायोः. आचम्य. ओम केशवाय नमः. तीनदा पाणी प्यायचं, चौथ्या वेळेला तामनात पाणी सोडायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. तर कावेरीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची बातमी दमदार होईल. ठीक आहे, मी सांगतो तुला बातमी कधी आउट करायची. ओके ओके चालेल, कळवा सर. बाबा चला, काकीने विसर्जनाच्या तयारीसाठी बोलवलंय. विसर्जनाचीच तयारी करत होतो. ठीक आहे, आधी गणपतीचं विसर्जन करू, मग कावेरीचं विसर्जन करायला घेऊ.
चला. चला काकी, उत्तर पूजेला सुरुवात करूया. नाही परत विसर्जनाला उशीर नको व्हायला ना. नाही हो, थांबूया का जरा वेळ? म्हणजे राज आणि कावेरी येतच असतील ना? निघालेत खरं तर ते घरातनं, एव्हाना पोचायला हवे होते. बर, ते अडकले. अरे उशीर होतोय, चला आपण उत्तर पूजा करून घेऊया ना. हा 5 मिनिटं थांबूयात का? राज आणि कावेरी येतच असतील. हे काय आलेच. आदित्य, हा स्वभाव बदल तुझा बघू. आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? आता हे काय करत होतास? काकी तू बघितलंयस ना, मग मला बघायची गरज नाहीये वगैरे वगैरे. अरे काय गरज आहे? असं नको वागूस आदित्य. उद्या राजवर्धन जर घरी परत आला आणि तुला ही नोकरी सोडावी लागली तर मग परत काय वेटर म्हणून कामाला लागणारच का तिथे? नाही ना आदित्य, तुला याच प्रोफाईलची नोकरी मिळायला हवी की नाही सांग बघू. त्याच्यासाठी तिथे जाऊन तुला एक्सपिरियन्स विचारला जाईल, तुला किती काम जमतं हे विचारलं जाईल. मग तेव्हा तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? त्याच्यासाठी तुला हे सगळं शिकावं लागेल की नाही सांग बघू. आदित्य, आता आपण तुझ्या मोठ्या सॅलरीचे स्वप्न रंगवतोय. उद्या राजवर्धन जेव्हा परत येईल तेव्हा तुला ती पोस्ट सोडावी लागेल आणि तुझा सगळा पगार खाली उतरेल. मग काय करायचं आपण? म्हणून सांगते आदित्य, तू थोडा इन्व्हॉल्व हो आणि हे सगळं काम शिकून घे. हो सानिया, पण काकी असताना मी काय बोलणार ना. आदित्य, अरे काकींना क्रॉस कर असं मी म्हण. आणि आता मी राजवर्धनच्या पोस्टवर बसलोय तर काहीतरी काम करायला हवं ना काकी मला. नाहीतर राजवर्धनच्या खुर्चीवर नुसतं बुजगावणं बसवलंय असं वाटेल लोकांना. सर, त्यांच्या काही डिझाईन्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवू का? म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. तुझ्याकडे त्या डिझाईन्स ऑलरेडी आहेत तर मला दाखवायला हव्या होत्या ना. मी मॅडमना दाखवल्या होत्या डिझाईन्स आणि त्यांना आवडल्या होत्या. नाही, काकीला आवडल्या असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी काही विचारलं तर मला माहिती असायला हवं ना. तुला परत येऊन माहेरच्या चहातली तुझी पोझिशन घ्यावी लागेल. तर हे सगळं तुला त्यांच्या हवाली करावं लागेल. आई, फक्त तू उभं केलेलं साम्राज्य सांभाळण्यासाठी मी एखादं नातं अंगावर नाही घेणार. मला नाती ना टिकवता येत ना सांभाळता येत. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. माझ्यामुळे माणसं सतत हर्ट होत राहतात. कशी टिकणार आहेत माणसं? त्यामुळे तू नको प्रयत्न करूस मला या सगळ्यात ओढण्याचा. राज, आणि हा विषय आपल्यात पुन्हा कधीच नकोय मला. कारण मी लग्नच करणार नाहीये. अँड वन मोर थिंग, मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाल्यावर तू पुन्हा ह्या सुरात माझ्याशी बोलशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. नेहमी तुझ्याकडनं ती अपेक्षा केली ना, हे माझंच चुकलं.